सांगली जिल्ह्यातील उरण ईश्वरपूर आणि आष्टामध्ये शरद पवार राष्ट्रवादीने आपली सत्ता कायम ठेवलेली. आपल्यासोबत बोलण्यासाठी जयंत पाटील आहेत. आनंद आहे. 2 नगर परिषदेवरती आपण याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सत्ता राहिली. आष्टा नगरपालिकेमध्ये आणि इस्लामपूर ईश्वरपूर ज्याचं आता नवीन नामकरण झालंय, या दोन्ही ठिकाणच्या जनतेने विकासाला पाठिंबा दिला. माझे सगळे सहकारी विशेषतः आष्ट्यामध्ये स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांचे सहकारी, त्यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे 24 पैकी 23 जागा निवडून आल्या. नगराध्यक्ष फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आणि तीच परिस्थिती इस्लामपूर ईश्वरपूर शहरात होती. 7,300 मतांनी 30 जागा निवडून आली. त्यामुळं मी सगळ्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो. जो प्रचार राहिला खास करून उरण ईश्वरपूर मध्ये तुमच्या बाजूनं की उमेदवार जे दिलेत ते चुकीच्या प्रवृत्तीचे दिलेत, लोकांनी ते मान्य केलं, तुमच्यावर विश्वास ठेवला? नक्कीच लोकांनी मान्य केलं. ईश्वरपूरमध्ये देखील आणि आष्ट्यामध्ये देखील उमेदवार समोरच्या बाजूने चुकीचे होते. त्यांना वेगळ्या गुन्ह्याची पार्श्वभूमी अनेकांना होती. त्यामुळे जनतेने त्यांचं सगळं पॅनल नाकारलं. साधा सरळ नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तुम्ही उरण ईश्वरपूरमध्ये दिला, तो लोकांना भावला. अगदी दुचाकीवरून जातानाचे काय हो, अतिशय चांगला, साधा आणि लोकांशी संपर्क असणारा नगराध्यक्ष होता. नगराध्यक्षाचा उमेदवार होता आनंदराव मलगुंडे. आष्ट्यामध्ये देखील विशाल शिंदे यांना देखील सगळ्या कार्यकर्त्यांची सहमती होती आणि म्हणून दोन्ही उमेदवार निवडून आले. एक प्रकारे जयंत पाटील यांचा त्यांच्या होल्डवरतीच पराभव करायचा ही ठरवून भाजप रणनीतीमध्ये उतरली होती. काय सांगाल त्यांना पुन्हा एकदा? नाही, शेवटी पूर्ण ताकद समोरच्या बाजूने तिन्ही पक्षांनी एकत्रित पॅनल करून दोन्ही शहरात पॅनल तयार केलेलं. पॅनल तयार करून तिन्ही घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळ या तिघांनी एकत्रितपणाने पॅनल तयार केलेलं. पण आष्टा आणि ईश्वरपूरच्या जनतेने आम्हाला न्याय दिला. आम्हाला थोडा नाही, भरघोस पाठिंबा दिला. याबद्दल दोन्ही शहरातल्या जनतेचे मी आभार मानतो. आष्ट्यामध्ये ज्यांच्या विजयाचा मोठा वाटा आहे वैभवदादा शिंदे आहेत. नगराध्यक्षपदांचे भाऊ आहेत. भावाला नगराध्यक्षपद पुन्हा बनवतो. मला आज खूप आनंद झालाय. स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांनंतरची पहिली निवडणूक. मी तमाम आष्टेकर जनतेचे आभार मानतो की जनतेनं स्वाभिमान टिकवला आणि यामुळं आज विशाल शिंदे यांचा प्रचंड मतानं विजय मिळाला. 24 पैकी 23 जागा तर आमच्या आष्टा शहर विकास आघाडीच्या निवडून आल्या. खऱ्या अर्थानं स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांना श्रद्धांजली आष्ट्यातली जनतेने दिली असं म्हणण्याची काय कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, आष्टा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.